माझं नाव मीरा. मी 28 वर्षांची आहे. मी सुंदर आहे. मी विवाहित आहे आणि मला 2 मुलं आहेत, सारा आणि रोहन. पूर्वीपासून मी माझ्या शेजाऱ्या अजयशी प्रेम करत होते. अजय माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होता. मला खूप मुलं लग्नाचे प्रस्ताव देत असत, पण मी सगळे नाकारत होते. कारण मी मनात ठरवलं होतं, की मी फक्त अजयशीच लग्न करीन. लग्नाच्या थोड्या आधी आम्ही दोघे बोलत असू. अजयने मला अनेक वेळा प्रस्ताव दिला, पण माझ्या आईवडिलांनी त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे नाकारलं. मला पूर्ण विश्वास होता की तो मला वेड्यासारखं प्रेम करतो. तो मला आकाशाचा तुकडाही आणून देईल. पण तरीही आईवडिलांनी मान्यता दिली नाही. दिवस गेले. आमच्या शेजारी एक बाई नेहमी आईकडे बसायला येत असे. तिने आईला सांगितलं की तिच्याकडे माझ्यासाठी एक चांगला वर आहे. आईने बाबांना सांगितलं. तो मुलगा आला आणि प्रस्ताव दिला. तो माझ्यापेक्षा सुमारे 5 वर्षांनी मोठा होता. तो मोठ्या कंपनीत नोकरी करतो. त्याची आर्थिक स्थिती खूप चांगली होती. त्याच्याकडे स्वतःची फ्लॅट होती आणि गाडी होती. आई-वडिलांनी त्याला मान्यता दिली. तो दुसऱ्या शहरात राहत होता, औरंगाबादमध्ये. तिथेच त्याची फ्लॅट होती. लग्नानंतर मी तिथे राहायला जाणार होते. मी बाबांना सांगितलं की मी नाकारते कारण मी तुमच्यापासून दूर राहू इच्छित नाही. पण बाबांनी म्हटलं, "आम्ही तुला भेटायला येऊ आणि तूही येशील." मला त्यांच्या उत्तरामुळे खूप वाईट वाटलं. तरीही लग्न ठरलं. आता मी त्याच्यासोबत औरंगाबादच्या फ्लॅटमध्ये 4 वर्षे राहत आहे. लग्नाच्या आधी मी अजयला फोन केला आणि सांगितलं की मी लग्न करत आहे. आता आपण बोलू शकत नाही. मी दुसऱ्याच्या पत्नी होणार आहे. कृपया मला माफ कर. देव तुला चांगली जीवनसंगिनी देईल आणि तू सुखी राहशील. तो गप्प होता. जेव्हा त्याने उत्तर दिलं, त्याच्या आवाजात रडण्याचा सूर स्पष्ट जाणवत होता. त्याने म्हटलं, "देव तुला सुखी ठेवो आणि स्वतःची काळजी घे." मग त्याने फोन बंद केला. आता मी पतीसोबत राहते. पण मला वाटतं की मी खरंच जगत नाही. पहिलं म्हणजे खूप नकारात्मक गोष्टी पाहिल्या. पहिलं म्हणजे तो खूप जास्त धुमडीस आवडत नाही. मी त्याच्याजवळून उठून दुसरीकडे जात असे. दुसरं, तो माझ्यावर आणि मुलांवर खूप कंजूस आहे. देवाने त्याला भरपूर पैसे दिले आहेत. पण तो वस्तू फक्त जेव्हा मी पैसे मागते तो विचारतो, "का? आम्ही आत्ताच घेतलं. हे गरजेचं नाही." त्यामुळे मी आता पैसे मागतच नाही. तो खूप नकारात्मक आहे, व्यक्तिमत्व नाही. दररोज कामावरून संध्याकाळी येतो, थोडीशी जेवतो, कपडे बदलतो आणि मित्रांसोबत कॅफेला जातो. रात्री 2 किंवा 3 वाजता येतो. खरं सांगायचं तर मी त्याला द्वेष करू लागले, लग्नाचाही द्वेष. मी त्याला तिरस्कार करू लागले आणि एकटेपणाची भरपाई करायला काहीतरी हवं होतं. मी त्याच्यासोबत आरामदायी नाही आणि दुसऱ्या शहरात आईवडिलांपासून दूर आहे. पण 7 महिन्यांपूर्वी एक गोष्ट घडली जी मला या जीवनात सांभाळून ठेवत आहे. लग्नानंतर मी माझा जुना सिम कार्ड फोडून टाकला आणि नवीन घेतला, जेणेकरून अजय मला संपर्क करू शकणार नाही. पण एक करून अजय नावाच्या अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. फेसबुकवरही ब्लॉक केला, पण मी पाहिलं तोच होता, नवीन ईमेलने. मी स्वीकारली. दुसऱ्या दिवशी त्याने मेसेज पाठवला, "कशी आहेस? काय चाललंय? कृपया सांग." मी म्हटलं, "मी ठीक आहे. तू कसा आहेस? लग्न केलंस का?" कळलं की तो अजून अविवाहित आहे आणि आईवडिलांच्या निधनानंतर एकटा राहतो. त्याला एकटा पाहून मला खूप वाईटू लागले. मी त्याला पतीबद्दल सांगितलं की मी त्याच्यासोबत अजिबात आरामदायी नाही. काश मी हे लग्न केलं नसतं. मग माझी अजयबद्दलची भावना परत येऊ लागली. मी पती कामावर असताना किंवा कॅफेला गेला असताना त्याला फोन करून बोलत असे. जेव्हा पती येण्याची शक्यता असे, मी लगेच फोन बंद करून घरात फिरत असे, जणू काहीतरी करत होते. आमचे नाते खूप वाढले. तो मला काही गोष्टी करायला देत असे, पण वारंवार सांगितल्याने मी करू लागले. त्यापैकी एक म्हणजे त्याने म्हटलं, "मला तू माझी पत्नी समज." मी म्हटलं, "कसं?" त्याने म्हटलं, "जर मी तुझ्याजवळ असतो आणि आम्ही झोपायला जातो, तर तू काय घालशील?" मी म्हटलं, "सामान्यतः नाईट गाऊन." त्याने म्हटलं, "मला ते घालून फोटो पाठव." मी नकार दिला, पण तो म्हणत राहिला की "तू लग्न करून मला सोडलंस आणि आता जवळ येऊ देत नाहीस." त्याचे शब्द मला खूप दुखवत. मी त्याच्या इच्छेनुसार करू लागले. अनेक नाईट गाऊन घालून फोटो पाठवले. तो फोनवर असे बोलत असे की "जर मी असतो तर काय करतो?" मी एक स्त्री म्हणून थकले. मी म्हटलं, "पुरे, तुझे बोलणे मला त्रास देते." मला कळलं की माझा पती तसे काही करत नाही. पण अजयचे बोलणे मला आवडू लागले, पतीच्या अस्तित्वापेक्षा जास्त. सुमारे 1 महिन्यापूर्वी त्याने मला भेटायला सांगितलं. मी म्हटलं, "कसं?" "मी दुसऱ्या शहरात आहे." त्याने म्हटलं, "तू आईवडिलांकडे जात नाहीस का?" मी म्हटलं, "हो, पण क्वचितच वर्षातून 2-3 वेळा." त्याने म्हटलं, "ते पुरेसे नाही." मी म्हटलं, "काय करू?" त्याने म्हटलं, "पतीसोबत भांडण कर आणि म्हण की
दर महिन्याला तरी आईवडिलांना भेटायला हवं. जेव्हा तू पुण्याला येशील आम्ही भेटू. मी पतीला वारंवार सांगू लागले की तू मला आईवडिलांपासून दूर ठेवतोस. शेवटी आम्ही ठरवलं की मी दर महिन्याला मुलांना सोडून आईवडिलांकडे 2 दिवस राहायला जाईन. जाण्यापूर्वी त्यांच्यासाठी जेवण वगैरे तयार करीन. पहिल्यांदा गेले, अजयला सांगितलं. तो एका ठिकाणी भेटायला सांगितला. आम्ही बोललो. मी कबूल केलं की मी अजूनही त्याला प्रेम करते, विसरले नाही. जर वेळ परत आला तर मी हे लग्न केलं नसतं, पण नशीब असे. बोलून झाल्यावर मी ज्याला निघाले त्याने एक छोटी पेटी दिली. त्यात माझ्या नावाचे पहिले अक्षर सोन्याचे होते. मला खूप आनंद झाला. औरंगाबादला परतताना मला वाटलं, खूप आनंद झाला. नवीन प्रेमकथा जगत आहे. पतीसोबतचे नाते आणखी ढासळले. मी त्याच्यासोबत भांडत असे. त्याचे अस्तित्व नकोसे वाटू लागले. प्रत्येक वेळी आईवडिलांकडे जाताना अजयला भेटायचे. बाहेर जायचे. मग अजयने सांगितलं की एकट्यात भेटायचे. मी म्हटलं मी विवाहित आहे. तुझ्यासाठी प्रेम आहे. पण दुसऱ्या पुरुषाशी असे करणे योग्य नाही. त्याने म्हटलं काही होणार नाही. फक्त आरामात बसायचे. मी नकार दिला. मग तो दुखावला, कमी बोलू लागला. मला त्याला समजावे लागले आणि मान्य केले. पुढच्या वेळी तो म्हणाला, "तू आईवडिलांकडे जाशील पण राहणार नाहीस. त्याऐवजी आमच्या ठिकाणी राहशील." मी म्हटलं, "विचार करेन." 10 दिवस बाकी होते. मी विचार करत होते. मला त्याच्यासोबत असावेसे वाटत होते, पण भीती होती. जाण्यापूर्वी सर्व काही तयार केले जेणेकरून कोणी फोन करणार नाही. गेले, आईवडिलांना भेटले, पण सांगितले की आजच परत येईन. पतीला फोन आला, असा बहाणा केला की मुलगा तापाने आजारी आहे, हॉस्पिटलला नेले. म्हणून लवकर परत. 7 वाजता निघाले, अजयला फोन केला. तो गाडीत आला. मी विचारले ही गाडी कोणाची? त्याने सांगितले, मित्राची, ज्याच्याकडे जात आहोत. त्याचे आईवडील गल्फमध्ये आहेत, फ्लॅट रिकामी आहे. आम्ही पुण्यातील एका मोठ्या फ्लॅटमध्ये गेलो. दुसऱ्या मजल्यावर, खूप मोठी. आत गेल्यावर त्याने दरवाजा बंद केला. मी म्हटलं, तुझा मित्र खूप प्रेम करतो. त्याने म्हटलं तो भाऊसारखा. मी घाबरत होते की पती फोन करेल. काही तास नंतर आईला फोन करायचे ठरवले. आत गेलो. खूप उष्णता होती, कारण फ्लॅट बंद होती. मी नाईट गाऊन घेऊन आले होते. मी बाथरूममध्ये गेले, आंघोळ केली, काळे नाईट गाऊन घातल्यावर घरातील गाऊन. बाहेर आले तर सर्व दिवे बंद. मी घाबरून अजयला हाक मारली. तो आला, माझ्या हातात धरले, जवळ आला, मिठी मारली. मी थांबायला सांगितले, पण तो ऐकत नव्हता. मी ठरवलं की त्याला आनंदी ठेवायचे, माझ्या लग्नाच्या चुकीची भरपाई. आम्ही खोलीत गेलो. तिथे जे घडले ते मी भीत होते तेच. मी विरोध केला, पण शेवटी विरोध करू शकले नाही. सुमारे 1 तास. त्यानंतर मला वाटले मी जगात सर्वात सुखी आहे. पतीसोबतच्या तुलनेत खूप जास्त आनंद. नंतर अंघोळ, जेवण. मित्राने जेवण पाठवले होते. मग पुन्हा खोलीत. टीव्ही. मी आईला फोन केला. मुलगा बरा आहे असे सांगितले. परत आले, तो पुन्हा जवळ आला. पुन्हा संबंध. दुसऱ्या दिवशी मी निघाले, त्याने सांगितले की तुझे खूप आठवेन. मी आनंदाने परतले. औरंगाबादला पोहोचताच खूप उदासी वाटली. लवकर भेटायची इच्छा. मग मी पतीला सांगितले की आई आजारी आहे, घरात कोणी नाही. आता दर 15 दिवसांनी 2 दिवस जाईन. त्याने मान्य केले. अजयला सांगितले. पतीसोबत असताना मी त्याला स्पर्शही सहन करू शकत नव्हते. जेव्हा संबंध येत मी अजयची कल्पना करत असे. पुढच्या वेळी मी गेले. अजयने सांगितले की मित्र घरी असेल, तो आजारी आहे. मी म्हटलं, ठीक आहे, पण आम्ही एकटे खोलीत असू. आलो, मित्र सोफ्यावर बसला होता. तो सुंदर तरुण होता. त्याने अभिवादन केले. अजयला म्हटलं की तू अशा सुंदर लोकांना ओळखतोस. अजयने मला खोलीत नेले. यावेळी संबंध वेगळे वाटले. कमी आनंद, लवकर संपले. मला काहीतरी चुकीचे वाटले. मी कपडे घातले. बाहेर आले. मित्र अजयची थट्टा करत होता की इतकी घाई. अजय बाथरूमला गेला. मी मित्राशी बोलले. तो मजेशीर होता. मग अजयने पहिल्यांदा पैसे मागितले. मी दिले, पण वाईट वाटले. तो मला वापरत आहे असे वाटले. दिवस वाईट गेला. मी ठरवलं की पुन्हा जाणार नाही. फोन केला. सांगितले की पत्या वारंवार जाऊ देत नाही. तो बदलला. म्हणाला तू येणारच. मी नकार दिला. भांडण झाले. ब्लॉक केले. दुसऱ्या दिवशी व्हॉट्सॲपवर मेसेज, तू रस्ता बंद करत आहेस. रागावू नकोस. मी म्हटलं काय करशील? त्याने माझ्या नाईट गाऊनचे फोटो पाठवले आणि म्हटलं हे आईवडिलांना आणि पतीला पाठवेन. मला भीती वाटली. जर पतीला कळले तर काय होईल? मी माफी मागितली. त्याने म्हटलं, ये तसेच ये. मी मान्य केले. पुढच्या वेळी गाडीत तो म्हणाला, मित्र तुझ्यासोबत राहायला इच्छितो. मी म्हटलं, काय? मी तुझ्या प्रेमासाठी आहे, मित्र का? मी उतरू इच्छिते. त्याने म्हटलं, उतरण्यापूर्वी फोटो काही नाहीत. माझ्याकडे तुझे व्हिडिओ आहेत. मी घाबरले. त्याने मोबाईल दाखवला. छोटा भाग. मी रडले. मी म्हटलं, मी तुझ्यावर विश्वास ठेवला. त्याने म्हटलं, तू ऐकल्यास तर मी काही करणार नाही. मित्र बाथरूममधून आला. मी रडत होते. त्याने विचारले, मी पोट दुखत होते असे सांगितले. मग अजयने मला खोलीत नेले जिथे मित्र होता.
मी 2 जणांसोबत होते. प्रथमच. नंतर मी थकून झोपले. दुसऱ्या दिवशी औरंगाबादला परतले. आता मी 15 दिवसही वाट पाहू शकत नाही. मी विसरले की मी विवाहित आहे. मी विचार करते की थांबावे, कारण मी पतीला खूप अन्याय करते. पण मी त्यांना सोडू शकत नाही. अजयकडे फोटो आणि व्हिडिओ आहेत. मी अजूनही जाते. मला थांबायचे आहे, पण कसे ते माहीत नाही. या सगळ्या गोष्टीनंतर मी खूप पश्चात्ताप करत आहे. मी माझ्या पतीला आणि मुलांना फसवत आहे. मी देवाचाही अपराध करत आहे. अजयने माझ्यावर दबाव आणला आणि मला फसवले. मी चुकीच्या मार्गावर गेले होते, कारण मी लग्नातली समस्या बोलून सोडवली नाही. त्याऐवजी बाहेर समाधान शोधले. शेवटी मी ठरवलं की हे थांबवायचे. आईने मला आधार दिला. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली ब्लॅकमेलसाठी. अजयला अटक झाली आणि त्याला शिक्षा झाली. माझ्या पतीला कळले. त्याला खूप राग आला. आम्ही काही काळ वेगळे राहिलो. मी माझ्या चुका मान्य केल्या. समुपदेशन घेतले. मुलांसाठी मी स्वतःला सुधारले. आता मी समजते की लग्नातली समस्या सोडवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. बाहेरून आनंद शोधणे फक्त विनाश आणते. विश्वासघात कधीही चांगला नाही आणि कोणालाही फसवणे किंवा बळजबरी करणे गुन्हा आहे. मी माझ्या मुलांसाठी चांगले उदाहरण ठेवायचे ठरवले आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.